नाही अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टर शेती आता संकटात सापडली आहे. रब्बी पूर्ण पीक उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यामध्ये मक्याचं पीक असेल, धानाचं उन्हाळी धानाचं पीक आहे, फळभाज्या आहे, अशा अनेक पिकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. काही भागामध्ये केळीचं नुकसान झाल्याची माहिती आहे. आणि अद्यापही या निद्रावस्थेमध्ये असलेल्या सरकारला असूनही पंचनामे देण्याचे आदेश काढण्या इतपत पुरसत नाही. म्हणजेच केवळ आपसात स्पर्धा करून एकमेकाची जिरवण्यामध्येच यांचा वेळ जातो काय असा प्रश्न येतो आहे. खरं तर आत्तापर्यंत पंचनामे करून सरकारने मदतीची घोषणा करण्याची अपेक्षा होती. तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणून आश्वासन देऊन जाहीरनाम्यामध्ये सांगितलं, घसा कोरडा पडेपर्यंत लोकांना आश्वासन दिली आणि आता तुम्ही शेतकऱ्यांची बेईमानी केली, शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि त्यातल्या त्यात या अवकाळीमुळे आणि गारपिटीमुळे झालेलं नुकसान ही सुद्धा भरपाई देऊ शकत नाही. म्हणजे तुमचा शेतकऱ्याप्रती किती तुमचा प्रेम आहे, आस्था आहे हे दिसून आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर मतं घ्यायची आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं एवढं पाप आणि असं पापी सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झालेलं नाही आणि महाराष्ट्राच्या इतिहासात होणार पण नाही. अशा प्रकारचे पापी सरकार आहे आणि या सरकारला पाप भोगावं लागेल. शेतकऱ्याचा तळतळाट या सरकारला निश्चितपणे भोगण्यास भाग पाडेल असा मला विश्वास आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे तो इकडे दिला, त्याच्यामुळे नाराजी व्यक्त होते मंत्र्यांकडनं. नाही, खरं म्हणजे संविधानातील तरतुदीनुसार लोकसंख्यानुसार सामाजिक न्याय विभागाचा अर्थसंकल्पामध्ये तरतुदीचं प्रावधान आहे. ती तरतूद ही संविधानातील तरतुदीनुसार संविधानातील निर्देशानुसार ही सामाजिक न्याय विभागाचा निधी त्या विभागाला दिला जातो. तो निधी जर वळवणं म्हणजेच त्या संविधानाचा अपमान आहे आणि समस्त मागासवर्गीयांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार आहे. हा खरं म्हणजे अक्षम्य असा गुन्हा आहे. तो वळवताच येत नाही. तो गुन्हा आहे आणि तो गुन्हा म्हणजे पहिल्यांदा तर ॲट्रॉसिटी दाखल केला गेला पाहिजे. आणि असा निधी वळवत असेल तर संविधानामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, संविधानाने जे काही अधिकार दिले आहेत त्यानुसार हे सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यासाठी लायक नाही, पात्र नाही असा त्याचा अर्थ होत आहे. तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी घोषणा करायच्या आणि मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवायचा, हे मात्र राज्याच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडत आहे. आणि राज्यामध्ये आदिवासी आणि मागासवर्गीयांना या सरकारने दिलेला निधी दुसऱ्या विभागाकडे वळवून प्रचंड अन्याय करण्याची भूमिका या सरकारची आहे आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणून या सरकारवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे आणि दिलेला वळवलेला निधी त्वरित त्या विभागाला द्यावा. मागील वर्षीसुद्धा सामाजिक न्याय विभागाला 26% निधी खर्च झाला. हे कशाचं लक्षण आहे? तुम्ही हे सरकार कोणासाठी चालवत आहे? किती टक्के लोकांसाठी चालवत आहे आणि कोणाच्या फायद्यासाठी चालवत आहे? या राज्यातील उपेक्षित, शोषित, दलित, पीडित माणसाला जर न्याय देण्याची तुमची भावना नसेल तर तुम्ही काय भांडवलदारासाठी, उद्योगपतीसाठी हे सरकार चालवत आहे? कोणासाठी सरकार चालवत आहे? म्हणून या सरकारवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे. आज चौंडीमध्ये कॅबिनेट होता राज्याची, त्यासाठी जवळपास मोठा खर्च जो आहे तो कॅबिनेटसाठी करण्यात आलेला आहे. या कॅबिनेटमधून काही फलश्रुती होईल का? कारण अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती शताब्दी वर्षानिमित्तानं तिथे कॅबिनेट नाही, सगळं ठीक आहे. चौंडीला कॅबिनेट होत आहे तो सरकारचा निर्णय आहे. पण अहिल्याबाई होळकर मातोश्री यांच्या जयंतीच्या पर्वावर हे जर करत आहे असं म्हटलं तर यामध्ये राजकीय त्यांचा हेतू आहे. धनगर समाजांची मतं मिळवण्यासाठी काहीतरी थातुरमातुर घोषणा करून या जयंतीच्या निमित्तानं आम्ही काय दाखवतो आहोत, मोठं करतो आहोत असं दाखवण्यासाठी ही कॅबिनेट होते आहे. खरं म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यायचे होते अहिल्याबाई
होळकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तर तुम्ही मंत्रालयातही घेऊ शकले असते. चोंडीला जाण्याची गरज काय होती? आणि तो खर्च त्या ठिकाणी त्या समाजासाठी 150-200 कोटी रुपये तुमचा खर्च होणार आहे. तो खर्च तिथे तुम्ही त्या समाजासाठी करता आला असता. पण हे शोबाज सरकार आहे, म्हणजे इव्हेंटबाज सरकार. इव्हेंट करणं आणि दाखवणं, देणं काही नसतं, फक्त इव्हेंट करणं एवढंच या सरकारचा आतापर्यंतचा इतिहास आहे. हो, केंद्र सरकारनं आता ब्लॅक मॉकड्रिलची घोषणा केलेली आहे. उद्या उद्या mock drill होणार. देशात सायरन वाजेल आणि त्यानंतर mock drill युद्धाचं करायचं. मोठी हे काही नाही. युद्ध करायचं असेल तर हे काही एवढं काय करायचं. मला वाटतं की एकूणच राजकीय परिस्थिती आत्ता पाहता आणि आज जे अतिरेकी सापडत नाही ते सीमेपार गेले की सीमेच्या आत आहेत. ज्याप्रमाणे 300 किलो RDX आला आणि ते कोण आणले ते सापडले नाही. यातून एकदा स्पष्ट होते आहे की या सरकारला अतिरेकी का सापडत नाही आणि सुरक्षेचा प्रश्न का वाऱ्यावर सोडला. आमची भूमिका काँग्रेस पक्षाची, सरकारला याचा बदला घेण्यासाठी जे सरकार पाऊल उचलेल, जे सरकारला निर्णय घ्यायचा आहे त्याच्या पाठीमागे आमची भूमिका आम्ही जाहीर केलेली आहे की आम्ही सरकारसोबत आहोत. आणि अशा स्थितीमध्ये उद्या जर सरकारची भूमिका युद्धाची असेल तर त्यासाठी निश्चितपणे काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका त्यांना समर्थन देण्याचीच आहे. पण वेळ का घालवत आहे? आता तर सध्या चॅनलवरच युद्ध सुरू झालं आहे. काही चॅनलवाले आतापर्यंत पाकिस्तानातला अर्धा भाग जिंकून टाकलेले आम्हाला दिसत आहे. म्हणजे लाहोर वगैरे, रावळपिंडी वगैरे अतिक्रमण केलेत काही चॅनलनी आणि तो भाग त्यांनी जिंकलासुद्धा आहे. हे चॅनलवरच्या युद्धापेक्षा प्रत्यक्ष युद्ध करून पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे आणि सरकारने ते तातडीनं करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि राहिला तो मॉक ड्रिलचा विषय तर ठीक आहे, फक्त ते दिखावा होऊ नये. केवळ आम्ही दाखवत आहोत, आम्ही आता लढाई करतो, चढाई करतो, करा आणि संपवून टाका. इंदिराजींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केलेले होते आणि पाकिस्तानला कराचीपर्यंत, पाकिस्तानच्या कराची लाहोरपर्यंत सैन्य घुसवले होते. ही ताकद त्या काळामध्ये होती. आता तर समृद्ध भाषा आपला देश म्हणतो. आम्ही सगळ्या युद्धासाठी आपल्या देशाकडे असलेली शक्ती जी आहे ती प्रचंड मोठी आहे. ती काय आता 5-10 वर्षात आलेली नाही, ते अनेक दिवसापासूनची आपली तयारी आहे. आणि भारत हा पाकिस्तानला, मला वाटतं की 140 कोटीचा हा देश आहे आणि भारताने सीमेवर सुसू केलं तरी वाहून जातील, एवढं त्यांची अवकात काय. त्यामुळं घ्या, एक गाव 2 तुकडा करा आणि काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही आमचं समर्थन सरकारला असणार आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये अमित शहाची भेट घेतली. असं बोललं जात आहे की राजकीय चर्चा झाली आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देखील भेट महत्त्वाची. ठीक आहे, आता नेते आहेत त्यांना भेटत असतात. मी उद्या दिल्लीलाच चाललो आहे आमच्या नेत्यांना भेटायला आणि त्यांच्या नेत्यांना भेटून सत्तेत आहेत त्यामुळे चर्चा होत असतात. पण चर्चा शिंदेच्या विषयाला घेऊन झाल्याची मला माहिती नाही आणि सध्या चर्चा शिंदेच्या विषयाला घेऊनच फार महाराष्ट्रात आहे. आता एक जवळचा म्हणजे 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी एक काय म्हणतो, एक मावस भाऊ आणि एक आतेभाऊ असं ते आपल्यात नाते असतात ना, ते त्यातला सक्का मावस भाऊ कोण आणि आतेभाऊ कोण हे दिसते आता. आणि सगळं काही आलबेला आहे असं समजण्याचं काही कारण नाही. हे पुन्हा थांबा. हे कंगाल सरकारला आमदारांचे लाड ज्या पद्धतीनं पुरवले होते, आता जे लाड बंद झाले ते पाहता उद्या आमदारांची आरडाओरड कशी होणार. मतदारसंघात त्यांच्या पैसे जात नाहीत, पैसे मिळत नाही अशी आता ओरड सुरू झाली आहे. आणि तिजोरीमध्ये घेऊन चाब्या घेऊन जे बसले आहेत ते आपल्या आमदारांना पोसत आहेत, आमदारांना डसत पुरवत आहेत. अशा स्थितीमध्ये ज्यांना चटक लावली होती, लाखो करोडो रुपये न्यायचे, 1000 500 कोटी रुपये मतदारसंघात नेऊन 10% 15% घेऊन त्या निधीची विल्हेवाट जी काही त्या ठिकाणी लावली गेली आणि त्याच्या भरोशावर निवडणुका जिंकल्या. आता पुढे हे तिघांचं सरकार व्यवस्थित चालावं अशी आमची अपेक्षा आहे आणि चालत असताना
तिघांनी मिळून महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करावा. आमदारांच्या आणि स्वतःच्या भल्याचा विचार, स्वतःच्या फायद्याचा विचार करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी विचार होत असेल तर आनंद आहे, नाहीतर जनता यांची जागा दाखवेल. लाडक्या बहिणीच्या ज्या दोन म्हणजे आता आपसातच वाद होताना दिसून येत आहे. एकीकडे शिरसाट म्हणतात माझ्या विभागाचा निधी पळवला जातो, तिकडे हसन मुश्रीफ म्हणतात की ज्या पद्धतीनं हे पैसे घेतले जातात आम्ही काय करायचं, आभाळातून पैसे आणायचे का, असा प्रश्न केला. नाही, त्याच्यावर मी बोललो आहे, माझी प्रतिक्रिया मी दिली आहे. पैसे कुठून आणायचे तो सरकारचा प्रश्न आहे. कशाला झक मारायला तुम्ही आश्वासन दिलं शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना 2100 देतो म्हणून? तुमची कुवत नव्हती, तुमची दानत नव्हती, तुमच्याकडे ती परिस्थिती नव्हती, कशाच्या भरोशावर दिलं? सत्तेमध्येच होतात तुम्ही, तुम्हाला आर्थिक परिस्थितीची जाणीव होती. याचा अर्थ काय? मागासवर्गीयांचे पैसे पळवाल, मागासवर्गीयांचा निधी पळवाल तुम्ही, आणि मागासवर्गीयांचा हक्काचा निधी अशा पद्धतीनं वळवण्यासाठी योजना आणली काय? तुम्हाला काढा ना इतर बाकीतून पैसे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये कमवण्याचा जो धंदा चालला आहे, अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च होत आहे, ते बंद करा, तिथून काढा निधी. 100 गोष्टी सांगता येईल. मुंबईतल्या जमिनी मोफत फुकटामध्ये अदानीनं देता आहात तुम्ही, त्या जमिनी विका ना. लाडक्या बहिणीला 5 वर्ष पोचता येईल आणि पैसे देता येईल. 5-5, 10-10 लाख कोटीच्या जमिनी जर अदानीला मिळत असतील, याचा अर्थ काय? त्याला खिरापत वाटायची आणि मागासवर्गीयाचं शोषण करायचं, आदिवासींचं शोषण करायचं, त्यांच्या योजनांना खिडक्या. आज 4 महिन्या 6 महिन्यापासून काल एक मुलगा येऊन रडत होता आमच्याकडे, सातारा जिल्ह्यातला, माझ्याकडे येऊन. त्या पोराला अजूनही तुमच्या PhDचे पैसे मिळत नाही आहे. हे काय चाललं आहे? मुलं उद्ध्वस्त होत आहेत. आणि त्यामुळं मला तरी वाटतं की सरकारने गरिबाचा गळा घोटून सगळ्या योजना राबवत असेल तर ते हे सरकार सामान्य लोकांसाठी नाही, हे स्पष्ट होत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.